देन बघा मुलांना, द यंग मॅन बिकम इम्पेशंट अँड ॲगिटेड अँड कॅरीड ऑन विथ हिज टीरिंग. त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचा जो प्रयत्न आहे संतांना चिडवण्याचा तो त्यांनी सोडलेला नाही आहे. ते अगदी पार त्या कपड्यांचा काय करत आहे, अगदी लहान लहान अशा चिंध्या करत आहे. तरीसुद्धा आहे तिरुवल्लीवर जे संत आहे ते चिडत नाही आहे. अगदी धैर्यशील असल्यामुळे ते फक्त बघत आहे की जे गर्विष्ठ असे लोक आहेत जे त्यांची परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत ते काय करत आहेत, तर त्यांच्या या गोष्टीवरती काय करत आहेत तर हसत आहेत की ह्या लोकांना काय नाही आहे तर मेहनत जे काही कष्ट आहे त्या कष्टाची जाणीव ह्या लोकांना नाही आहे. का? कारण ते आधीच कसे आहे तर रिच आहे, श्रीमंत आहे आणि त्यामुळे पैशाचं जे मूल्य आहे किंवा कष्टाचं जे मूल्य आहे ते ह्या गर्विष्ठ लोकांना नाही आहे. देन पाहूया, द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन. त्या गर्विष्ठ लोकांनी खूप प्रयत्न केलेला आहे की आपल्याला काय करायचं आहे, तिरुवल्लूर या संतांना आपल्याला चिडवायचंच आहे. काहीही करून ते रागवतील अशी कृत्य आपल्याकडून घडायलाच पाहिजे. म्हणून अख्ख्या कपड्याचे आपण बघितलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे तर अगदी 2 तुकडे केल्यानंतर सुद्धा संत हे ह्या गर्विष्ठ लोकांवरती रागवलेले नाहीत. उलट त्यांनी सांगितलेलं आहे की एक जो अख्खा कपडा होता त्याची जी प्राईस होती ती 8 कॉईन्स होती आणि तू जे काही 2 तुकडे केलेले आहेत आता त्याची प्राईस जी आहे ती लेस झालेली आहे. म्हणजे 8 ऐवजी आता किती आहे तर अर्ध्या तुकड्याची जी काही प्राईस आहे आता ती आहे 4 कॉईन्स. पुन्हा मग त्या लोकांनी काय केलेलं आहे, संत हा काहीही केला चिडत नाहीये म्हणून पुन्हा त्या तुकड्यांची जो काही कपडा आहे त्याचे तुकडे तुकडे जे आहे ते तिरुवल्लर संतांपुढे करत गेले, जेणेकरून आत्ता नाही तर नंतर तरी हे तिरुवल्लीवर जे संत आहे ते चिडतील. असाच प्रयत्न कुणाचा होता तर या गर्विष्ठ आणि श्रीमंत लोकांचा होता. म्हणून त्यांनी पुन्हा काय केलेलं आहे तर अर्धा जो कपडा आहे पुन्हा त्याचा हाफ कपडा हा अगेन पुन्हा ते करत गेले आणि शेवटी त्यांनी प्राईस विचारली तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता याची प्राईस जी आहे ते 2 कॉईन्स आहे. पुन्हा मग तो जो काही कपडा आहे त्याच्या अगदी चिंध्या करून बघा आपल्याला इथे दिसत आहे की अख्खा कपडा जो आहे त्याचे ह्या गर्विष्ठ लोकांनी काय केलेलं आहे, अगदी चिंध्या करून तिरुवल्लीवर या संतांपुढे ठेवलेले आहे आणि आता विचारत आहे, सांग पाहू याची जी प्राईस आहे, किंमत आहे आता किती असणार आहे. मग त्यावर तिरुवल्लीवर काय म्हणतात बघा, द पीसेस इंटू हाफ अगेन अँड हाफ. बघा ह्या जो कपडा आहे आपण सुरुवातीला बघितलेला होता की तो पूर्ण कपडा होता आणि मग पुन्हा पीसेस म्हणजेच काय की तुकडे. हे जे गर्विष्ठ लोक आहे पुन्हा त्या कपड्यांचे काय करत गेले होते तर तुकडे करत गेले होते. पुन्हा ते अगदी लहान चिंध्या त्या पूर्ण कपड्यांच्या त्यांनी केलेल्या आणि ते चिंध्या कुणासमोर ठेवलेल्या आहेत, तिरुवल्लीवर या संतांपुढे त्यांनी ठेवलेले आहे. देन पहा मुलांनो, तिरुवल्लीवर calmly went on reducing the price to half every time. जेव्हा ते लोक ही कृती करत होते की अख्ख्या कपड्याचे जेव्हा ते हाफ असे तुकडे करत गेले तशी तिरुवल्लीवर या संतांनी त्यांना त्या कपड्यांची काय सांगत गेले, प्राईस सांगत गेले. पण अगदी त्यांचे देखील प्रयत्न जे आहेत ते संपले आणि त्यांना कळलं की काहीही केल्या जे संत आहे तिरुवल्लीवर जे संत आहेत ते काही केला रागवत नाही आहे. त्यांचे जे पेशन्स आहे ते टिकवून त्यांनी ठेवलेले आहे आणि ते ओरडत सुद्धा नाही. शेवटी बघा गर्विष्ठ जे लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, जे त्रास देण्यासाठी तिरुवल्लर संत यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या शॉपमध्ये आले होते, शेवटी त्यांचे प्रयत्न जे आहे कुणाला चिडवण्याचे, तिरुवल्लीवर या संतांना चिडवण्याचे, ते कुठेतरी स्टॉप झालेले आहे. आणि आता त्यांनी विचारलेलं आहे की या चिंध्यांची जी प्राईस आहे ती काय आहे. आणि मग तिरुवल्लीवर हे जे संत आहे त्यांनी ते काय प्राईस सांगतात चिंध्यांची ते आपण बघूया. तर पहा मुलांनो, ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रेंज, सो तिरुवल्लीवर सेड पोलाइटली दॅट.
आता त्यांनी काय केलेलं आहे तर गर्विष्ठ लोकांनी त्यांचा जो खेळ करायचा होता तो संपूर्ण केलेला आहे आणि त्या चिंध्या त्यांनी तिरुवल्लीवर यांच्या टेबलावरती ठेवलेल्या आहे, ज्या आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि आता त्याची काय बरं प्राईस होईल. मग त्यावर तिरुवल्लीवर जे संत आहे ते काय म्हणत आहेत, आता तू ज्या कपड्याचा अख्खा जो कपडा होता त्याचे तू काय केलेले आहे तर चिंध्या केलेल्या आहेत आणि आता ते काय झालेलं आहे त्या कपड्यांचं आता कुठलंही मूल्य असणार नाहीये. का? कारण त्याच्या चिंध्या आहेत त्या कोणत्याही कामासाठी येणार नाही. म्हणून ह्या ज्या आता चिंध्या आहेत त्या कशा आहेत तर प्राइसलेस आहे. कुठलीही किंमत आता तुला याची मला द्यावी लागणार नाहीये. तो असा देखील ह्या ज्या चिंध्या आहेत त्या घेऊन जाऊ शकतो, कारण त्या आता प्राइसलेस झालेल्या आहे. आणि मग यापुढे शिकवण जी आहे ती गर्विष्ठ लोकांना मिळत असते की हे जे संत आहे तिरुवल्लीवर यांना आपण चिडवण्यासाठी त्यांच्याच शॉपमधला एक सुंदर छान असा कॉटनचा आपण कपडा घेतलेला आहे, त्यांच्याच समोर आपण चिंध्या करून त्याच्या टेबलावरती ठेवलेला आहे, तरीसुद्धा त्यांना अजिबात राग आलेला नाही. उलट खूप पोलाइटली ते सांगत आहेत की जे काही तू प्रयत्न केलेले आहेत त्या जसं की एक अख्खा कपडा होता आणि मग त्याचं सांगितलेलं आहे की जसं तो त्याचे तुकडे करत गेला तसे जे संत आहेत त्यांनी काय केलेलं आहे त्याची प्राईस सांगितलेली आहे. आणि शेवटी जेव्हा त्या सगळ्या कपड्याच्या चिंध्या झाल्या तेव्हा मात्र तो संपूर्ण कपडा कसा झालेला आहे, प्राइसलेस झालेला आहे. म्हणजे कुठलीही व्हॅल्यू, कुठलीही किंमत आता ह्या सुंदर छान अशा कपड्याला राहिलेलीच नाही आहे. का नाही राहिली? कारण आता त्याच्या काय झालेलं आहे त्या चिंध्या झालेल्या आहेत. मग आता ह्या कपड्याचे मूल्य जे आहे ते कुणाला नाही कळत आहे तर हे जे गर्विष्ठ आणि श्रीमंत लोक आहे यांना कळतच नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हा एक प्रयत्न केलेला आहे तिरुवल्लीवर या संतांना चिडवण्याचा, टीज करण्याचा की काहीही केलं आपल्याला काय करायचं आहे, या संतांना आपल्याला चिडवायचंच आहे, परेशान करायचंच आहे. कारण जी ख्याती आम्ही तिरुवल्लीवर या संतांबद्दल ऐकलेली आहे ती नक्की खरी आहे की फक्त हे संत म्हणून स्वतःला मिरवतात. पण आपल्याला तर माहीत आहे प्रत्येक प्रामाणिक संताच्या अंगी काय असतं तर एक प्रामाणिक असा गुण असतो. ते धैर्यशील असतात, खूप छान चांगल्या त्यांच्या काय असतात क्वालिटी असतात. ते बॅड वर्ड जे आहे ते यूज करत नाही, कधीही खोटं बोलत नाही. अगदी सगळ्यांना ते काय सांगत असतात, योग्य मार्गदर्शन हे करत असतात. आता इथे फसवण्यासाठी जे काही आलेले आहे श्रीमंत गर्विष्ठ असे लोक, त्यांना टीज करण्यासाठी, चिडवण्यासाठी, फसवण्यासाठी जे काही लोक आलेले आहेत तेच मात्र धडा शिकून या शॉपमधून जातात. पाहूया कसं. तर पहा मुलांनो कसं, द प्राऊड यंग मॅन ऑफर्ड टू पे 8 coins टू द संत. आता जो काही अख्खा तुकडा होता त्याची प्राईस किती होती तर 8 coins होती. पण ह्या चिंध्या ज्या त्या माणसांनी केलेल्या आहेत त्याची मात्र काय नाही आहे तर कुठलंही त्याला व्हॅल्यू नाही आहे, कुठलंही मूल्य त्याला नाही आहे. तरीसुद्धा ह्या जे चिंध्या केलेले आहेत त्याची प्राईस हे जे गर्विष्ठ लोक आहेत ते किती देत आहेत तर आधी तिरुवल्लीवर या संतांनी जी प्राईस सांगितली होती 8 coins, तेच कॉईन्सचे आहे आता हा जो श्रीमंत माणूस आहे तो 8 coins ह्या कपड्यांचे मूल्य देत आहे. आणि त्यावर तिरुवल्लीवर हे संत काय म्हणत आहेत तर दे प्राऊड यंग मॅन ऑफर टू पे 8 coins टू द संत. यांनी या लोकांनी काय केलेलं आहे तर ऑफर दिलेली आहे या चिंध्यांची. किती त्याला मूल्य आहे तर त्याला 8 coin एवढं मूल्य तो आमच्याकडनं घे, अशी ऑफर कोणी दिलेली आहे तर या गर्विष्ठ लोकांनी संतांना दिलेले आहे. मग त्यावर संत काय म्हणतात तर त्यावर तिरुवल्लीवर हे जे संत आहे ते काय म्हणत आहेत तर रिफ्यूज टू टेक द मनी अँड एक्सप्लेन टू द रिच मॅन सॉफ्टली. बघा इथे जेव्हा ऑफर केलेले आहे ह्या बॅड लोकांनी किंवा गर्विष्ठ लोकांनी किती पैसे तर 8 coins जे मूल्य आहे ते या चिंध्यांचं देव केलेलं आहे. कुणाला तर तिरुवल्लीवर या संतांना. पण तिरुवल्लीवर बघा काय म्हणत आहात की रिफ्यूज टू टेक द मनी अँड एक्सप्लेन टू द रिच मॅन सॉफ्टली. आता हे जे पैसे आहेत तुम्ही ते परत घ्या. आणि का परत घ्यायचे आहेत याचं जे एक्सप्लेन आहे ते कोण करत आहे तिरुवल्लीवर करत आहे. की आता ते जे एक्सप्लेन आहे ते कसं करत आहे ते आपण बघूयात. बघा ते काय म्हणत आहेत की डू यू नो
द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही ज्या सुंदर छान अशा कपड्याच्या ज्या काही चिंध्या केलेल्या आहेत, त्या चिंध्यांचं तुम्ही किती पैसे देत आहात, तर त्याचे तुम्ही 8 कॉईन्स एवढे मूल्य तुम्ही देत आहात. पण तुम्हाला माहीत आहे का की डू यू नो म्हणजेच तुम्हाला माहीत आहे का, द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. जे कॉटनचे कपडे आहेत ते एका दिवसामध्ये बनत नाही. त्यामागे खूप लोकांना खूप काही कष्ट हे घ्यावे लागतात. जसं आपल्याला माहीत आहे, कापड बनवण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागत असतं ते आपल्याला कुठून मिळत असतं, तर ते शेतामधून मिळत असतं. म्हणजेच कापड हे इझिली बनलं जातं का, ते एका दिवसामध्ये बनलं जातं का, तर नाही. तर त्याची प्रोसेस जी आहे रॉ मटेरियलपासून स्टार्ट होते आणि ते रॉ मटेरियल आपल्याला कुठून मिळत असतं, तर ते शेतामधून मिळत असतं. म्हणजेच शेतकऱ्यांना आधी काय करावं लागत असतं, तर जे कॉटन आहे त्याचं पीक, कापसाचं जे उत्पादन आहे ते त्यांना आधी घ्यावं लागतं आणि त्यानंतरच बाकीची जी काही प्रोसेस आहे ती स्टार्ट होत असते. तर बघा मुलांना, इथे आपल्याला एक काय दिसत आहे, तर शेती दिसत आहे आणि त्या शेतीमध्ये हे शेतकरी जे फार्मर आहे ते आपल्याला पीक घेताना दिसत आहे, कष्ट करताना दिसत आहे. म्हणजेच आपल्याला कापड बनवण्यासाठी जो काही आपल्याला मटेरियल लागत आहे ते आपल्याला कुठून मिळत आहे, तर तो रॉ मटेरियल आपल्याला या शेतामधून मिळत आहे. आणि ते एका दिवसाचं काम आहे का, तर नाही. बघा, त्या गर्विष्ठ लोकांनी काय केलेलं आहे, अगदी इझिली त्या सुंदर छान अशा कापड्यांचे चिंध्या केलेल्या आहे. पण ते कापड बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली, किती कष्ट करावे लागले, हे त्या लोकांना कळलेलं नाही. म्हणून जे तिरुवल्लीवर संत आहेत ते काय करत आहेत, तर त्या लोकांना अगदी शांतपणे, अगदी सॉफ्टली, मऊ भाषेमध्ये, नम्रतेने, अगदी पोलाइटली ते काय करत आहेत, तर त्या गर्विष्ठ लोकांना समजावत आहे की तू आत्ता जो काही मूर्खपणा केलेला आहेस, तो जे कापड आहे ते अख्खं काही सेकंदात, काही मिनटात तू फाडलेलं आहे. पण ते बनवण्यासाठी किती वेळ त्याला लागतो, 1 दिवस लागणार आहे का, नाही. त्याची सुरुवात बघा कुठून होत आहे, तर हे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीमध्ये आधी कॉटनचे काय करत आहेत, जे काही कापूस आहे त्याचं उत्पादन घेण्यापासून काय होत आहे, तर सुरुवात होत आहे ते कपडे बनवण्यासाठी. बघा, इथे आपल्याला दिसत आहे एक शेतकरी जो आहे, फार्मर जो आहे, तो काय करत आहे, इथे खूप कष्ट घेत आहे पिकांची लागवड करण्यासाठी. देन बघा मुलांनो, द फार्मर हू ग्रेव कॉटन इन हिज फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ्स द सन अँड रेन. बघा, सन म्हणजेच गरमी असो, रेन म्हणजेच पावसाळा असो, उन्हाचे दिवस असो की पावसाळ्याचे दिवस असो, शेतीमध्ये जो शेतकरी आहे तो काय करतो, खूप हार्डली वर्क तो करत असतो. सर्वात आधी बघा, द फार्मर म्हणजेच काय, तर शेतकरी. हू ग्रेव म्हणजेच उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी तो किती मेहनत घेत असतो हे आपल्याला इथे शिकायचं आहे. बघा, कॉटन इन हिज फील्ड, तो काय करतो की सर्वात आधी त्याच्या शेतामध्ये, फील्ड म्हणजेच काय, तर शेत, त्याच्या शेतामध्ये तो काय करत असतो, तर कॉटनचं तो उत्पादन घेत असतो. आणि ते उत्पादन इझिली ग्रोथ होतं का, वाढतं का, नाही. तर ते वाढवण्यासाठी देखील त्याला खूप कष्ट हे घ्यावे लागत असतात. देन बघा मुलांनो, ही पिक कॉटन फ्रॉम इच बॉल अँड गिव्ह इट फॉर स्पिनिंग. जेव्हा तो कॉटनचं उत्पादन त्याच्या फील्डमध्ये घेत असतो, शेतामध्ये घेत असतो, त्याला अगदी डे 1 पासून अगदी ते उत्पन्न काढोपर्यंत त्याला काय करावे लागते, तर खूप कष्ट घ्यावे लागते, खूप मेहनत अशी त्याला करावी लागत असते. पण आपल्याला त्याचं मूल्य नाही आहे का, कारण आपण शेतामध्ये काय करत नाही, तर तेवढी मेहनत घेत नाही. आणि हे जे शेतकरी आहे बघा, त्या कापडाच्या मागे किती मेहनत असते, किती कष्ट करावे लागत असतात, ते तिरुवल्लर हे जे संत आहेत ते सांगत आहे की कापड इझिली बनत नाही, कपडे इझिली बनत नाही. तर त्यासाठी कॉटनचं उत्पादन जे आहे ते घ्यावं लागतं. मग उन्हाळा असो, पावसाळा असो, आपल्या शेतीचं, आपल्या पिकाचं आपल्याला संरक्षण करावं लागतं. ते ग्रोथ करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्याला तेवढे कष्ट घ्यावे लागत असतात. आणि बघा, ही पिक कॉटन फ्रॉम इच बॉल,
आणि आपल्याला माहिती आहे जे कॉटनचं उत्पन्न असतं ते प्रत्येक जो काही बोंडा आलेला असतो त्यामधून आपल्याला कापूस जो आहे तो बाहेर काढावा लागत असतो. इच बॉलमधून काय करावं लागत असतो, प्रत्येक बॉलमधून आपल्याला तो कॉटन जो आहे तो बाहेर काढावा लागत असतो. अँड गॅव इट फॉर स्पिनिंग, आणि मग तो आपल्याला काय करावं लागत असतो, पिंजावा लागत असतो. बघा, कापसाचं उत्पादन घेणं देखील कठीण आहे आणि त्याची काळजी घेणं देखील कठीण आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्टीला कष्ट हे आहेच. बघा, तो पिंजवणं आणि पिंजवून झाल्यानंतर त्याला पुन्हा मार्केटमध्ये व्हॅल्यू कशी मिळते, काय मिळते, इतपत देखील शेतकऱ्यांना काय करावं लागत असतो, तर त्यांना विचार करावा लागत असतो. देन पहा मुलांनो, देन समवन एल्स carded the cotton and spun into long uniform threads. बघा, the someone else carded the cotton and spun it into long uniform threads. म्हणजेच बघा, इथे आपल्याला दिसत आहे की जे काही कॉटनचं उत्पादन घेतल्यानंतर आपण ते काय करत असतो, एच बॉलमधून, प्रत्येक गोंड्यामधून आपण काय करत असतो, कापूस जो आहे तो आपण बाहेर काढत असतो. आणि बाहेर काढल्यानंतर पुन्हा तो काय होतो, तर एका जो काही कारखाना असतो किंवा एक गोडाऊन असतं त्यामध्ये तो जमा झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक त्याच्यामध्ये जी काही बीज असते ती बीज देखील आपल्याला काय करावी लागते, तर त्या कापसाला गुंडाळलेला जो काही कॉटन आहे तो आपल्याला काय करावा लागत असतो, ती बीज काढून फक्त कॉटन जे आहे, कापूस जो आहे तो आपल्याला वेगळा करावा लागतो आणि त्यातली जी बी आहे ती देखील आपल्याला वेगळी करावी लागते. तर आपण बघतो, फक्त फील्डमध्ये उत्पादनाची लागवड करून चालत नाही, तर त्याची ग्रोथ करण्यासाठी देखील आपल्याला काय करावं लागत असतं, तर तेवढेच खूप कष्ट आपल्याला घ्यावे लागत असतात. आणि तो कापूस काढल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करावं लागत असतं, तर त्यातली प्रत्येक बी न बी ही काढावी लागत असते आणि मग मिळतं फक्त कॉटन, कापूस. आणि त्यानंतर देखील त्यावर खूप काही प्रोसेस करावी लागत असते. ती बघूया कुठली आहे. बघूया मुलांनो, द threads were dead carefully so that they took on these lovely colors. आता आपण त्याच्यातनं काय केलेले आहे, ज्या बिया आहेत त्या बाहेर काढलेल्या आहे, फक्त कॉटन हा ठेवलेला आहे, कापूस हा ठेवलेला आहे. मग त्याचे धागे तयार करावे लागत असतात, त्यांना एकत्र करावं लागत असतात आणि त्यांना प्रत्येकाला वेगवेगळा असा काय द्यावा लागत असतो, कलर द्यावा लागत असतो. म्हणजेच कपडे बनवणं हे देखील इझी काम नाही आहे. अगदी रो मटेरियल मिळवण्यापासून ते अगदी दुकानापर्यंत, अगदी म्हणतात त्याला की रेडीमेड कपडा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला आपण कधीच इमॅजिन करत नाही की या कपड्यामागे कितीतरी कष्ट झालेले आहेत. कुणीतरी, जे काही मजूर आहेत त्यांनी खूप काही कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळे हा जो छान सुंदर जो कपडा आहे तो आपल्याला ह्या शॉपमध्ये बघायला मिळत आहे. फक्त कपडा बघून आपण त्याचे मूल्य ठरवतो, पण त्यामागील जी काही मेहनत आहे, कष्ट आहे, ती मात्र आपल्याला तिथे जाणवत नाही. आणि तीच जाणीव हे तिरुवल्लीवर जे संत आहे त्या गर्विष्ठ लोकांना करून देत आहे. आता बघा, इथे आपल्याला कोण दिसत आहे, तर हे तिरुवल्लीवर हे संत आहे आणि हे कोण आहे, तर त्यांची वाईफ आहे, पत्नी आहे. आणि हे दोघंही मिळून काय करत आहे, तर जे काही कपडे आहेत त्यांना काय करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर कलर ते देत आहेत आणि त्यांची शिलाईसुद्धा करत आहे, त्यांच्यावरती वेगवेगळी डिझाईन देखील काढत आहे. पहा, माय वाईफ and wove the threads together, putting in the beautiful design. बघा, आपण बघतो की खूप असे कारागीर असतात, ते छान छान सुंदर असे प्लेन कपड्यांवरती काय करत असतात, डिझाईन हे बनवत असतात. त्यामागील देखील त्यांचे काय असतात, खूप मेहनत असते, खूप कष्ट त्यांनी घेतलेले असते. विथ सम डे समवन विल लाईक दिस फॅब्रिक विल बी हॅपी टू वेअर इट. पहा, एवढी मेहनत घेतल्यानंतरच काय होतं की ते कपडे घालण्यालायक होत असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की किती मूल्य आहे, किती किंमत आहे ह्या ड्रेसची किंवा साडीची किंवा जे काही कपडे असतील त्यांची एवढी कशी काय प्राईस असू शकते. पण त्यामागील कधीतरी आपण हा देखील विचार करायचा आहे की ते इझिली एका दिवसामध्ये कपडे बनत नाही, तर त्यासाठी अगदी रो मटेरियलपासून सुरुवात करावी लागत असते ते
कुठपर्यंत कपडा जो आहे तो शॉपमध्ये येऊपर्यंत सगळ्याच मजुरांची, सगळ्याच लोकांची खूप हार्डवर्क त्यांनी त्यासाठी केलेलं असतं. तेव्हा कुठे तो सुंदर छान असा कपडा शॉपमध्ये येत असतो आणि मग त्यापासून आपण सुंदर सुंदर असे ड्रेस, साडी किंवा जे काही कपडे आहेत ते आपण घालत असतो. बघा, त्यामागील कधीतरी आपण विचार करून बघायचा की हे जे कपडे आहेत ते कितीतरी मेहनतीने आपल्यासमोर आलेले आहेत. देन बघा मुलांनो, देन ऑल आवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. बघा, देन ऑल आवर वर्क विल हॅव बीन रिवॉर्डेड म्हणजेच काय मुलांनो, तर हा जो काही तू काय केलेला आहे, अगदी क्षणामध्ये ज्या काही तू चिंध्या केलेल्या आहेत, आता त्याला काय राहिलेलं नाही आहे, तर मूल्य राहिलेलं नाही आहे. आणि बघा मुलांनो, when you destroyed the fabric, you destroyed all the love and labor that went into its making. ज्या काही लेबरनी ज्या मजुरांनी जे काही हे कापड इथपर्यंत आणण्यासाठी जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याचं तू इथे काय केलेलं आहे, डिस्ट्रॉय म्हणजेच इथे तू त्याचा विनाश केलेला आहे, नाश केलेला आहे. म्हणजे इथे त्या मेहनतीला, त्या कष्टाला तू कसलीही व्हॅल्यू दिलेली नाही. आणि मुळातच हा जो व्यक्ती होता तो काय करण्यासाठी आला होता, तर तिरुवल्लीवर या संतांना चिडवण्यासाठी आला होता. आणि तो ऑलरेडी श्रीमंत असल्यामुळे, रिच असल्यामुळे त्याला कुणाच्याही कष्टाची काय नव्हती, तर जाणीव नव्हती. आणि असाही एक संत आपल्या शहरामध्ये आहे जो कसा आहे, तर तो जो अगदी शांत आहे, गर्विष्ठ अजिबात नाही आहे, कसलाही लोभ नाही आहे, मत्सर नाही आहे. आणि तो कसा आहे, तर खूप धैर्यशील असा आहे. अशा संतांना चिडवण्यासाठी हे रिच पीपल आले होते. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही एखादी गोष्ट असते त्या ती गोष्ट तयार होण्यासाठी किंवा तो पदार्थ तयार होण्यासाठी किती मेहनत, किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव ह्या लोकांना नसते. पण बघा मुलांनो, मनी कॅन नॉट ब्रिंग इट बॅक. आता हे जे काही तू चिंध्या इथे करून ठेवलेल्या आहेत, त्या चिंध्या होण्याआधी काय होतं, तर एक अख्खा कपडा होता आणि त्याला काय होतं, तर एक विशिष्ट असं मूल्य होतं. पण ज्या अर्थी तू या कपड्याचं काय केलेलं आहेस, तर चिंध्या करून माझ्या समोर ठेवलेल्या आहेत, तर आता या काय झालेल्या आहेत, तर प्राइसलेस झालेल्या आहे. आणि मनी कॅन नॉट ब्रिंग इट बॅक. आता जे काही कष्ट हा जो कपडा आहे तो बनवण्यासाठी प्रत्येक लेबरने जे काही कष्ट घेतलेले आहे ते तू पैशाने त्यांना परत देऊ शकत नाही. म्हणजेच तुला कशाची जाणीव नाही आहे, तर तुला कष्टाची जाणीव ही नाही. देन बघा मुलांनो, आय कॅन व्ह्यू अनदर फॅब्रिक लाईक दिस. बघा, आता हे जे काही कॉटनचे कपडा आहे जो अतिशय छान सुंदर असा होता, त्याचे मूल्यच त्या रिच माणसांना राहिलेलं नव्हतं. आणि म्हणूनच तो बनवण्यासाठी किती काही कष्ट घेतलेले आहे, त्यामागचा जो भाव आहे तो ह्या लोकांना अजिबात जाणवलेला नव्हता. आणि मग संत जे आहेत तिरुवल्लीवर यांनी सांगितलं की तू मला हा जो कपडा आहे तू त्याचे पैसे देऊन याचे मूल्य तू काय करू शकतोस, तू जे काही मूर्खपणा केलेला आहेस त्याचं तू मूल्य देऊ शकतोस, पण याच्या मागे जे काही कष्ट आहेत त्याची तू किंमत देऊ शकत नाही किंवा तू किंमत देखील करू शकत नाही. देन बघा, इफ यू टिअर इट अपार्ट विथ हॅस्टी द स्लेस ॲक्शन्स इट विल बी डिस्ट्रॉयड. आता तू कितीही प्रयत्न जरी केलेला असला तरी याचं काय झालेलं आहे, तर नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान तू काय करू शकतो, पैशाने भरून देऊ शकतो, पण त्यामागे जे काही लेबर आहे, ज्यांनी डे 1 पासून काय केलेलं आहे, हार्डवर्क केलेलं आहे, त्याची किंमत मात्र तू पैशाने देऊ शकत नाहीस. देन पाहूया, अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. तू आता कितीही प्रयत्न केलास, कितीही तू पैसे दिलेस तरी सुद्धा तू काय करू शकत नाही, तर ह्या चिन्हांची तू कुठलंही मूल्य हे करू शकत नाही. तिरुवल्लीवर सॉफ्टली स्पोकन वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज.
आता जे काही सॉफ्टपणे, अगदी नम्रपणे आणि छान सुंदर भाषेमध्ये हे तिरुवल्लम जे संत आहे ते त्या माणसांना समजावत होते की ह्या कष्टामागे खरोखरच कितीतरी काय करावे लागते. प्रत्येक मजुराला मेहनत घ्यावी लागत असते, कष्ट घ्यावे लागत असते. ह्या मुळाची तुला काय नाही आहे तर जाणीव नाही आहे. आणि हे सगळे जे आहेत हे अगदी सॉफ्टली कोण सांगत होतं? तिरुवल्लीवर हे संत ह्या लोकांना समजावत होते. आणि हे लोक अगदी त्यांचे डोळे मोठे करून अगदी ओपन ठेवून हे सगळं काही ऐकत होते. देन बघूया. नाव ही वॉज ashamed of himself and decided to give up his idleness and bad habits. आता जेव्हा ह्या कपड्याच्या मागची स्टोरी जेव्हा तिरुवल्लीवर या संतांनी जेव्हा या लोकांना सांगितली तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना कळलं की खरंच जे काही सुंदर छान आपण कपडे घालत असतो त्यामागे कुणा एकाची मेहनत नसते, तर अगदी त्या कपडे जे आहेत ते एका दिवसामध्ये बनत नसतात, तर ते बनवण्यासाठी वर्षानुवर्षे लागत असतात. रॉ मटेरियलपासून त्याची सुरुवात होते आणि जे शेतकरी आहेत ते कापूस त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या शेतामध्ये पिकवण्यापासून त्यांची अगदी सुरुवात होत असते. हे जे सगळं आहे, हे जे कष्ट आहे त्यांनी या रिच पीपलला समजावून सांगितलेलं आहे. आणि मग तेव्हा त्यांचे जे डोळे आहेत ते उघडले आहे, त्यांना समजलेलं आहे काय की नाव ही वॉज अशेम. आता त्यांना स्वतःचेच काय वाटायला लागलेले आहे तर लाज वाटायला लागलेली आहे. ऑफ हिमसेल्फ अँड डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. आता त्यांनी त्यांचा आळस जो आहे तो सोडण्याचा ठरवलेला आहे आणि त्यांच्या ज्या काही बॅड हॅबिट्स आहे, ज्या वाईट सवयी आहेत त्या देखील सोडण्याचं ह्या रिच पीपलनी, हे जे रिच मॅन आहेत त्यांनी असं ठरवलं स्वतःशीच. का? कारण त्यांना जे तिरुवल्लम संत आहे त्यांनी जेव्हा सांगितलं की ह्या कपड्यामागे किती जणांची मेहनत असते, कष्ट असतं, हे जेव्हा त्यांनी उलगडून ह्या रिच लोकांना, आळशी लोकांना सांगितलं तेव्हा त्यांना त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना कळलं की आपण किती मूर्खपणा केलेला आहे. आणि मग तेव्हापासूनच ह्या लोकांनी ठरवलं की आता मी काय करणार आहे तर मी स्वतःचा जो आळस आहे तो झटकणार आहे, मी आळस करणार नाही आहे. आणि ज्या काही माझ्या बॅड हॅबिट्स आहे, वाईट सवयी आहे, त्या देखील मी आत्तापासून काय करणार आहे तर सोडून देणार आहे. बघा, संतांच्या वचनामध्ये एवढी काही काय असतं तर जादू असतं की संत हे स्वतः आधी कसे असतात तर त्यांनी त्यांच्या इंद्रियांवरती ताबा मिळवलेला असतात. सच्चे हे संत असतात आणि म्हणून त्यांच्या वाणींचा आपल्यावरती काय पडत असतो, प्रभाव पडत असतो. आणि संत सगळ्यात आधी ते अंगीकारतात, स्वतः स्वीकारतात आणि नंतर ते काय करत असतात, इतरांना उपदेश देत असतात, सांगत असतात, समजावत असतात. तेव्हा कुठे आपल्याला पटत असतं की नाही, संतांनी जो काही मार्ग दाखवलेला आहे तो कसा आहे तर अगदी उचित आहे आणि योग्य आहे. आणि म्हणूनच काही लोक काय करत असतात तर डीपली ते श्रवण करत असतात, ऐकत असतात आणि मग त्यांना कळतं की नाही, आपण ज्या मार्गावर आहोत तो मार्ग कसा आहे तो चुकीचा आहे. आणि मग तेव्हापासून काही लोकांचे डोळे उघडतात आणि ते सत्याच्या मार्गावर जाण्याचा निश्चय करत असतात. जसे की आपण ह्या स्टोरीमध्ये बघितलेलं आहे की तिरुवल्लीवर या संतांनी काय केलेलं आहे तर ह्या गर्विष्ठ लोकांचा जो गर्व आहे तो हरण केलेला आहे, तो घालवलेला आहे. कसा काय तर जे गर्विष्ठ लोक आहेत ते तिरुवल्लीवर या संतांना राग देण्यासाठी, ते चिडतील कसे यासाठी ते लोक आलेले होते. पण शेवटी तिरुवल्लीवर याच संतांकडून त्यांनी एक खूप मोठा धडा शिकलेला आहे की कुठल्याही मेहनतीचा आपण काय करायला नको तर त्याचा उपहास करायला नको, किंवा त्याला आपण कुठल्याही प्रकारे निष्काळजीपणे कुठलाही घटक असो तो आपण वापरायला नको. हे सगळे समज जे आहे ती ह्या रिच पीपलला आलेली आहे. आणि मग तेव्हापासून त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि त्यांनी ठरवलं की नाही, आता मी काय करणार आहे तर माझ्या सगळ्या ज्या काही हॅबिट्स आहे, सवयी आहे त्या मी आत्तापासूनच सोडणार आहे आणि मी एक चांगला माणूस बनवून दाखवणार आहे. तर बघा, अशा संत वाणीने आपण कितीही वाईट असलो तरी आपल्यामध्ये बदल हा होत असतो. कारण त्या संतांची वाणीच अशी असते की त्यांनी हे व्रत स्वतः
ॲक्सेप्ट केलेलं असतं, स्वीकारलेलं असतं आणि मग ते अमृतवाणी दुसऱ्यांना देत असतात. म्हणूनच सहजासहजी आपल्यामध्ये काय होत असतो तर बदल हा होत असतो, चेंजेस हे होत असतात. जे की आपण इथे बघितलेलं की या रिच लोकांमध्ये तो चेंजेस आलेला आहे. त्यांनी ते व्रत जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी देखील असं ठरवलेलं आहे की आत्तापासून मी देखील कसं वागणार आहे तर चांगला वागणार आहे, चांगल्या मार्गावरती मी आता काय करणार आहे तर जाणार आहे. तर हेच आपण काय केलेलं आहे या स्टोरीमधून आपण शिकलेलो आहेत की कुणाच्याही कष्टाचा आपल्याला काय नाही घ्यायचं आहे, गैरफायदा घ्यायचा नाही आहे किंवा त्या कष्टांचा आपल्याला काय करायचं नाही आहे तर उपहास करायचा नाही आहे, मजाक उडवायचा नाही आहे, त्याच्यासोबत कुठलीही मस्ती वगैरे जे आहे, जे पण आहे ते आपल्याला करायचा अधिकार नाही आहे. कारण आपल्याला त्यांच्या कष्टाची ही जाणीव असली पाहिजे, व्हॅल्यू असली पाहिजे. हे आपल्याला या पाठामधून शिकायला मिळतं.